गॅसची बचत करण्यासाठी आज आपण कुकरमध्ये चिकनची खिचडी करणार आहोत। कुकरमध्ये जेवण करणे खूप सोपे आहे, पण कुकरमध्ये जेवण करायचं असेल तर पाण्याचं प्रमाण आहे ना तर एकदम परफेक्ट असेल तर आपलं जेवण आहे ते बरोबर होतं। तर आज मी तुम्हाला खिचडीसाठी कुकरमध्ये किती पाणी घालायचं आणि किती तांदूळ घालायचे याचं परफेक्ट प्रमाण देणार आहे। एकदम खिचडी तुमची सुकी पण होणार नाही आणि एकदम अशी पातळ पण होणार नाही। चिकनची खिचडी बनवणार आहोत, त्याच्यासाठी इथे मी 1 कप बासमती तांदूळ घेतलेला आहे। तुम्ही कोणताही घेतलात ना तरी पण चालेल। 300 ग्राम चिकन घेतलेला आहे। आलं आणि लसूणचा 1 चमचा ठेचा, 1 हिरवी मिरची, मध्यम आकाराचे 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। छोटे छोटे 2 टोमॅटो आहेत ते कापून घेतलेले आहेत। खडे मसाल्यामध्ये 1 तेजपत्ता, 1 काळी वेलची, 2 हिरवी वेलची, 3 लवंग, अर्ध स्टार फूल, अशी दालचिनी आणि 5 ते 6 काळी मिरची दाणे आणि इतर साहित्य आहे ना ते आपण करताना पाहणार आहोत। सर्वप्रथम आपण तांदूळ आहे तो धुवून घ्यायचा आहे। 4 वेळा तांदूळ आहे तो धुवून घेतलेला आहे। आपला कांदा परतून होईपर्यंत तांदूळ आहेत ना ते पाण्यामध्ये ठेवून द्यायचे। झटपट अशी कुकरमध्ये आपण खिचडी करणार आहोत। कुकरमध्ये केली ना की गॅस पण कमी लागतो। कुकर गरम झाला की 2 चमचे तेल घालायचं। तेल गरम झाल्यावर खडे मसाले घालायचे। खडे मसाले परतून झाले की बारीक चिरलेला कांदा घालायचा। कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा। कांदा आपला चांगला परतून झालेला आहे। त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालायची आणि हिरवी मिरची घालायची। लसूणचा उग्र सुवास जाईपर्यंत याला परतून घ्यायचं। त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचा। टोमॅटो नरम पडला की अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा चिकन मसाला, 1 चमचा घरचा लाल मसाला, पाव चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर कलरसाठी आणि 2 ते 3 चमचे कोथिंबीर याला परतून घ्यायचं। छोटा अर्धा चमचा हळद याला पण आपल्याला परतून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये चिकन घालायचं। एक 1.5 मिनिट चिकन चांगलं परतून घ्यायचं आणि चवीप्रमाणे मीठ घालायचंय। मीठ आता आपण एकदाच घालायचं। तुम्हाला जर असा अंदाज येणार नसेल ना तर पाणी घातल्यावर घातलं तरी पण चालेल। तांदूळ घालायचे। हलके हाताने तांदूळ मिक्स करायचे। सर्व तांदळाला मसाला लागेपर्यंत मिक्स करून घ्यायचं। 1 कप तांदूळ आहे तर 2 कप आपल्याला पाणी घालायचे आणि मिक्स करून घ्यायचं। असं आपण कुकरमध्ये भात केलं ना तर 1 कप जर तांदूळ असतील तर आपण 1.5 कप पाणी घालतो, पण आता इथे चिकन पण आहे ना म्हणून 1 कप तांदूळ आहेत तर इथे मी 2 कप पाणी घातलेलं आहे। आपण कुकरमध्ये भात करणार आहोत म्हणून तांदूळ जास्त वेळ भिजवून घ्यायचे नाहीत, चांगलं मिक्स करून घ्यायचे। इथे मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे। गरम पाण्याने पटकन उकळी येते। हा माझा भाजीचा कुकर आहे म्हणून मी 3 शिट्या करणार आहे। तुमचा जर मोठा कुकर असेल ना तर 2च शिट्या करायच्या। कुकरचं झाकण लावायचं आणि 3 शिट्या करून घ्यायच्या। कुकर थंड झाल्याच्या नंतरच उघडायचा आहे। तसा सुवास सुटलेला आहे। तुमच्या पुलावला, तुमच्या बिर्याणीला मागे काढेल अशी आज आपली चिकनची खिचडी तयार आहे। बघू शकता चिकन पण आपलं कसं शिजलं आहे ते। आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा। वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते। थँक्यू।